वारणा नदी पाणीपात्रात मळी मिश्रित आणि केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे मृत माशांचा प्रचंड ढीग। सांगली जिल्ह्यातल्या दुधगाव इथं वारणा नदी पात्रात मळी मिश्रित पाणी घातक केमिकलयुक्त सोडल्यामुळे पाण्यामध्ये राहून आपली उपजीविका करणारे जलचर प्राणी वारणा नदीच्या दूषित झालेल्या पाण्यामध्ये मृत्युमुखी पडलेत। हे मृत मासे नेण्यासाठी गावच्या आसपासचे लोक मासेमारी करणारे यांची सकाळपासूनच गर्दी झाली आहे। तसंच मगरीच्या पिलाला सुद्धा आपला जीव गमवावा लागलाय। या सर्व प्रकारामुळे दुधगावमधल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मळी मिश्रित पाणी, घातक केमिकल सोडलेलं पाणी जर दूषित होऊन गावातल्या लहान मुले, नागरिक, जनावरं यांना प्यायला मिळालं तर रोगाला आमंत्रणच मिळेल। त्यामुळे याकडे संबंधित प्रशासकीय विभागानं वेळीच लक्ष दिलं पाहिजे, योग्य ती उपाययोजना करावी। नदीच्या पाण्यात प्रदूषण करणाऱ्या संबंधित घटकांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आसपासच्या गावांमध्ये तीव्र आंदोलन उभं केलं जाईल असा इशारा दुधगावमधल्या ग्रामस्थांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिलाय। अर्थराज्य न्यूज मराठीसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी स्वप्नील माळी। दुधगावच्या वारणा नदीच्या पात्रामध्ये मळी मिश्रित पाणी आल्यामुळे नदीमध्ये माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेला आहे। तसेच या मळी मिश्रित पाण्यामुळे मगरीच्या लहान पिलाला देखील जीव गमवावा लागला आहे। तरी मृत मासे न्यायला मासेमारींची गर्दी झालेली आहे। यावर शासनाने लवकरात लवकर उपाययोजना करून मळी मिश्रित पाणी सोडलेल्या कारखान्यावर कारवाई करावी, अन्यथा दुधगावसह मिरज पश्चिम भागातील 8 गावांनी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। दुधगावमध्ये वारणा नदीच्या पात्रामध्ये मळी मिश्रित पाणी आल्यामुळे नदीतील मासे व एका लहान मगरीच्या पिलाला सुद्धा जीव गमवावा लागला आहे। त्यामुळे प्रदूषण महामंडळाने या मळी मिश्रित सोडलेल्या कारखान्यावर कारवाई करावी, अन्यथा जन आंदोलन उभारणार आहे दुधगाव ग्रामस्थ।